जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची परी हे तुकले साचा सरीसे. ज्ञानोबराय 4थ्या अध्यायामध्ये सांगतात, या श्रीमद भगवद्गीतेचं निधान काय असेल तर ते निधान आज मी या कानांनी प्रत्यक्ष पाहिलं. आधी श्रवणेंद्रिय पाहिले, आता कानाचं काम ऐकणं आहे, पाहणं कुठे. डोळ्याचं काम पाहणे, नाकाचं काम वास घेणे, जिभेचं काम रस घेणे आणि कानाचं काम शब्द ऐकणे. म्हणून योग वसिष्ठ ग्रंथामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांना याज्ञवल आपलं वसिष्ठ ऋषी गुरुदेव ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात. हे रघुनंदन राम, जो डोळ्याद्वारे रूपाला जाणतो, जो कानाद्वारे शब्दाला जाणतो, जो त्वचेद्वारे स्पर्शाला जाणतो, जो जिभेद्वारे रसाला जाणतो, जो नाकाद्वारे गंधाला जाणतो, ते तत्व ब्रह्म आहे आणि ते तुझं आणि माझं आणि सगळ्यांचं एक स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे तत्व ब्रह्म आहे आणि हे ब्रह्म हे भगवद्गीतेचं निधान आहे आणि ते आज मी या कानांनी पाहिलं. आपल्याला कल्पना करा, कोणाला तरी न मरण्याचं स्वप्न पडतं का? आता कोणाला मरावं वाटतं का? नाही वाटत. आगा मरहा बोलू न साहती आणि मेल्यावरी बोभाती गा, मजला आगी दुःख भावे ऐसे कोणी न भावे जीवे. मला दुःख व्हावं अशी कोणाची इच्छा आहे का? नाही. मला दुःख व्हावं याच्यासाठी कोणी प्रयत्न करतं का? पण हटकून दुःख पदरात पडल्याशिवाय राहत नाही. आणि मला सुख व्हावं अशी कोणाची इच्छा नाही, प्रत्येकाची इच्छा. कोणी जे प्रयत्न करायला लागले ते कशासाठी करायला? कोणालाही विचारा, तुम्ही नोकरी करायला कशासाठी? सुखासाठी. घर बांधायले कशासाठी? सुखासाठी. लग्न करायले कशासाठी? सुखासाठी. किती आवर्तन होते आज? कुठे गेले ते? एकाही लग्नात जेवलो नाही, इथं महाप्रसाद घेतला का? सुखासाठी. प्रसाद, कारण प्रसादामध्ये जे सामर्थ्य आहे ते लग्नाच्या जेवणात कुठे? तिथं सात्विकता कुठे? म्हणून प्रत्येक जण जे काही कर्म करायला लागलं, क्रिया करायला लागला, व्यवसाय करायला लागला, व्यवहार करायला लागला, त्याला अनेक काय आहेत, वाटा आहेत. हे कशासाठी? फक्त सुखासाठी. मला सुख व्हावं आणि मला दुःख होऊ नये. बरं, दुःख नसावं का दुःख ज्याच्यामुळं होतं ते बी सुद्धा नसावं? बोला की हो, बोलायला पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही बोलत नाही ना तोपर्यंत पुढे जाता येत नाही ना. तुम्हाला कळायलं का नाही कळायलं, आम्हाला काय कळायलं?